आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच गोवा, दमण, दीव या प्रदेशांचे काँग्रेससाठीचे प्रभारी माणिकराव ठाकरे आहेत. माणिकरावजी, आज इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय, कसं पाहत आहे याच्याकडे? आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 4 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने डिसिजन आणलं होतं की बॉन्डच्या संदर्भामधले स्पष्ट भूमिका घेतली होती आणि त्या संदर्भामध्ये BJPने तशा प्रकारे सबमिट संपूर्ण हे करायला पाहिजेत सुप्रीम कोर्टासमोर, परंतु ते टाळटाळ करतायत. आज आपण पाहतो की निवडणूक आता 15, 16, 17 तारखेला कधीही लागू शकतील. अशा वेळेला आता त्यांनी म्हणणं की आमचे जुळवाजुळव होत नाही आकड्यांची, अशा प्रकारे ते बोलतात. त्याचा अर्थच हा की ते लपवण्याचा प्रयत्न करते, इलेक्ट्रॉल बॉन्ड लपवण्याचा प्रयत्न करतायत. कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगपती असेल किंवा त्यांना मदत करणारी जी लोक आहेत ती सगळी त्यांची नाव बाहेर येतील आणि त्याचबरोबर ज्या कंपन्या डुबीत आहेत तर त्या कंपन्या डुबीत असताना यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड कसे दिलेत हा प्रश्न समोर येऊ शकतो आणि अनेक घोटाळे त्याच्यामधून बाहेर येऊ शकतात. त्यामुळे हे कधी BJP ह्या विषय पुढे आणण्याचा प्रयत्न करत नाही आहे किंवा तशा पण लपवछपी त्यांची चालू आहेत, परंतु त्यांना हे द्यावंच लागेल. आमची तर मागणी आहे की त्यांनी निवडणूक लागण्याच्या पूर्वी हे लोकांसमोर आलं पाहिजे. किती धांदली या सगळ्या विषयामध्ये त्यांनी केलेली आहेत, कुठून पैसे त्यांना मिळालेले आहेत, त्यांचं कॅरेक्टर त्या कंपन्यांचं काय आहे, कशा पद्धतीनं त्यांनी हा पैसा BJPला दिलेला आहे, तरी उघड व्हायला पाहिजेत. आमच्या ऑल इंडिया अध्यक्षांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की याबद्दलचं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा तुम्ही एकत्र, कोणाचा पैसा आहे, कोणी दिलेला आहे तुम्हाला? हे इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्यावेळेला या स्पष्टता येईल सगळ्या गोष्टीचं, परंतु ते लपवण्याचा प्रयत्न BJP करतायत. परंतु याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात धांदली झाली तर तो उघड झालेला आहे. एका बाजूला आता लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, दुसऱ्या बाजूला अजून काँग्रेसच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय झालेला नाहीये. महाविकास आघाडीतही काँग्रेसने जागा किती लढायच्या या ठरवलेलं नाहीये. वंचितच्या प्रवेशावर काय होणार असा प्रश्न आहे. या सगळ्याकडे कसं पाहताय? विशेषतः यवतमाळ मतदारसंघात तुमच्याही नावाची चर्चा आहे, तर त्या सगळ्याकडे तुम्ही एकंदरीत या आत्ताच्या पार्श्वभूमीवर कसं पाहताय? एकूणच महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष मेजर जे इंडिया आघाडीमध्ये असलेले काँग्रेस आहेत, राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना आहेत, यांचं अलायन्स करण्याचा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरजी यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करावी, त्यांना ज्या जागा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन तशा प्रकारे सुद्धा निर्णय घ्यावा, ही डायरेक्शन ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने हायकमांडने दिलेली आहे. पण या संदर्भामधली जी चर्चा आहेत ती स्थानिक पातळीवर काही नेते काँग्रेस पक्षाचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे करतायत, परंतु अंतिम त्याला स्वरूप अद्याप आलेलं नाही आहे. काही जागे डिस्प्यूटमध्ये आहेत आणि तशा प्रकारे तो निर्णय लवकर झाला पाहिजे. आणि शेवटी दिल्लीला जे काही हायकमांड आहेत, प्रमुख आहेत, ते एक दुसऱ्याशी चर्चा करून हा विषय सेटल करतील असं मला वाटतं. पण यवतमाळ लोकसभा मतदारसंघाबाबत विशेषतः तुमच्या नावाची चर्चा आहे. आज ठाकरे गटही त्यावर दावा करतोय, त्याचवेळी तिथले खासदार हे शिंदेकडे गेलेले आहेत. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? यवतमाळ काँग्रेसला मिळावा असं कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून तुम्हाला वाटतं का? नाही, म्हणजे एक उघड आहे की मागच्या वेळेला मी आणि शिवसेनेकडून भावना गवळी आम्ही लढलोत आणि त्या निवडून आल्यात आणि निवडून आल्यानंतर त्या पक्षसुद्धा बदलवला, त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये गेल्या शिंदेच्या. आणि त्यामुळं तिथे मागच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ज्या ओपन जागा असतील, काँग्रेस पक्ष जेवढ्या म्हणून जागा लढले त्याच्यामध्ये कमी मतांनी पडणाऱ्या 2च जागा होत्या, अशोकराव चव्हाण आणि माझी, जे ओपनमधून मी बोलतोय. आणि त्यावेळेला मी जवळ 4.25 लाख मतं घेतलेली आहेत. आता त्यांचा जो उमेदवार होता, त्यांची समाजाची मतं असेल किंवा त्यांची इतक्या 15, 20, 25 वर्षापासून येऊन त्यांची मतं एकट्ठा झालेली मतं असेल, ही आता बाजूला गेलेली आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये ती जागा काँग्रेस पक्षाकडे असली पाहिजेत अशा प्रकारचं तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि ती जागा काँग्रेस पक्षाला ज्यावेळेला सुटलेली असावी असं माझं मत आहे. मी अद्याप कोणाशी काही चर्चा केली नाही, परंतु मला जे काही सांगण्यात आलं की ती जागा अद्याप सोडलेली नाही, ते आपण त्या ठिकाणी लढतायत. तर मी त्यांना होकार दिलेला आहे की मी लढायला तयार आहे आणि 100% ती जागा आपण जिंकू. अशी प्रसिद्ध जागा जिंकू शकत असेल अशा उमेदवारांना द्यायला पाहिजेत.
आणि मला तरी वाटते काँग्रेसचे मागच्या वेळेला जेवढी म्हणून लोक उभी राहिली होती त्याच्यामधलं 80% लोक आज नाहीच आहे, कोणी इंटरेस्टेड नाही म्हणा किंवा कुठे गेली म्हणा काहीतरी, परंतु मी लढण्याकरता तयार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जागा ही काँग्रेस पक्षाला सोडावी अशी त्याची मागणी आहे. आता शेवटी हायकमांड काय करतं ते सगळे एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेतील हायकमांड. ठाकरेंच्या शिवसेनेने पण थोडासा समजदारपणा दाखवा असं वाटतं तुम्हाला या सगळ्या बाबतीत? नाही, मी त्यांना दोष देणार नाही. प्रत्येक पक्षाचं आपल्याकडे कसं राहील ते पाहणार. सगळंच आमच्याकडे असलं पाहिजे. परंतु सर्वांना माहिती आहे की विदर्भामधला तो जनाधार जो आहे तो काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात आहे. काही प्रमाणामध्ये मी BJP शिवसेना समजू शकतो की मुंबई असेल, कोकण असेल, खानदेश असेल किंवा मराठवाडा असेल, या भागामध्ये काही पॉकेट्स त्यांचे आहेत. परंतु विदर्भामध्ये असे कुठले काही पॉकेट्स नव्हते. मागच्या वेळेला BJP आणि शिवसेना एकत्र होती, परंतु यावेळेला त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष नेहमीच विदर्भात मजबूत राहिलेला आहे. म्हणून जास्तीत जास्त जागा विदर्भाच्या असाव्यात ही अपेक्षा काँग्रेस पक्षाची असते आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची असते. तर आपल्यासोबत होते माणिकराव ठाकरे, ज्यांनी नुकतंच व्यक्त केलंय की विदर्भामध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर जनाधार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जागा काँग्रेसकडे असाव्यात अशी भावना कार्यकर्त्यांमध्येही आहे आणि त्यांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष खेरसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.